रामकृष्ण हरी. नवरा म्हणजे काय असतो? नवरा म्हणजे वाईट परिस्थितीत साथ देणारा व्यक्ती असतो. वाईट परिस्थितीत कोणीही सोबत नसेल तर नवरा सोबतीला असतो. वेळ प्रसंगी सगळे निघून जातात पण नवरा सोबतीला असतो. प्रत्येक क्षणात, प्रत्येक वेळेत, प्रत्येक कार्यात आपल्याबरोबर नवरा सोबतीला असतो. नवरा सगळे जग एकीकडे आणि नवरा एकीकडे असतो. एकच व्यक्ती असतो, तो एकीकडे असतो आणि सगळे आपल्याला गुणदोष सकट स्वीकारतात आणि नवरा असा व्यक्ती असतो की तो आपले सर्व गुण एक्सेप्ट करतो आणि आपल्याला कोणतीही गोष्टीची कमतरता भासून देत नाही. किती संकट आली, काय झाले तर जगासाठी भांडत असतो आणि आतून एक प्रेमाची भावना दाखवत असतो. तो नवराच असतो आणि कोणतंही कार्य करायचं असेल तर नवरा हा आपल्या सोबतीला असेल ना तर एक स्त्रीसाठी खूप मोठी खंबीर साथ असते. कुठे जरी गेले ना नवरा सोबतीला असेल तर इतरांच्या नजरासुद्धा खाली झुकतात आणि नवरा म्हणजे एक अशी ताकद आहे भगवंताने एका स्त्रीसाठी एक सौभाग्यासाठी तिच्यासाठी एक वरदान म्हणून देवाने हे तरतूद करून ठेवलेली आहे. सौभाग्याचं लेणं हे मंगळसूत्र घालणे आणि कपाळावर टिकली किंवा गंध किंवा कुंकू लावणे आणि सिंदूर म्हणजे हा सिंदूर लावणे सौभाग्याचे लक्षणं असतात. प्रत्येक महिलाला सांगणं आहे की सौभाग्यवतीने अलंकार असे नवऱ्याविषयी सर्व भावना व्यक्त करायच्या असतील तर हे सिंदूर लावणे आणि हे लावणे आणि मंगळसूत्र घालणे, हातात बांगडी घालणे हे विवाहित महिलांचे अलंकार आहेत. हे कधीच काढून ठेवायचे नाहीत. हे उंबऱ्याच्या बाहेर गेल्यानंतर उंबरासुद्धा ओलांडत नाहीत. बऱ्याचशा बायकांना माहीत नाही, त्यांच्यासाठी सांगणं आहे. नवऱ्यासाठीचेही भगवंताने आपल्यासाठी एक तरतूद करून ठेवलेली आहे. हे नियमाचे पालन केले पाहिजे आणि डोक्यावर आपल्या अक्षदा पडलेला असतो मंडपात, त्यामुळे ही नवऱ्यासाठीचे अलंकार घालायचे आणि त्याला आदर करायचा, त्याचा नेहमी रिस्पेक्ट करायचा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. किती जरी भांडण झाले, काही झाले तर साथ कधी सोडायची नाही आपल्या नवऱ्याची. दुःखात सगळे साथ सोडून जातात, फक्त नवरा आपल्या सोबतीला राहतो. एवढ्या लक्षात राहू द्या.